Okay, so 45 students have joined, no doubt. So once again, good afternoon to all of you. If we try to recall what we discussed in the last lecture, so we discussed in the last lectures these three categories of a people. If you try to read this slide, SVDD सदन विहीन दुखी दरिद्र, SSDD सदन संपन्न दुखी दरिद्र, and 4 times S सदन संपन्न दुखी सुखी समृद्ध. And one more category we have imagined, okay, so that is nothing but sadhana vihina sukhi samruddha, that category. But we forget, for that normal people we cannot use this the this fourth one category. We have to have the focus on only these three categories there. Okay, so we have to look around, and we have to just analyze. So if you try to analyze that people in the surrounding or in the society, then definitely you will observe that, and you can say like that the most of the people are in first two category only. But it is expected that as a human being you should be in this third category, means sadhana sampanna sukhi samruddha. Okay, so for that what is required? The required is nothing but the correct assessment, or better way I say that it's a right understanding within ourselves, right understanding in the relationship, and the right understanding towards the physical facility. So these two things are very important. And then once you understood properly the right understanding in relationship and the right understanding in physical facility, definitely you can, or you will be considered in this third category, sadhana sampanna sukhi samruddha. Okay, now uh, I think that last problem, the last slide is remain in the last lecture. So today we will try to discuss about it. Now, if you see that where do we stand today, म्हणजे आपण आता आज जे काय आहोत ते तिथं नेमकं काय चालू आहे, कुठं उभं आहोत आपण, काय काय परिस्थिती आहे, काय सिच्युएशन आहे. If you see that at an individual level, then you will definitely observe that at an individual level, we are facing the problems of depression, physiological disorder, suicides, stress, insecurity, health problem, etc. Nowadays, these problems are the common for all of us. Am I right? Now, we have to think beyond that. म्हणजे आपल्याला हे प्रॉब्लेम तर लक्षात आलेले आहेत, परंतु आपल्याला विचार त्याच्यापेक्षा जास्त करायचा की हे प्रॉब्लेम्स का आहेत, या प्रॉब्लेमचा रूट काय आहे, किंवा हे प्रॉब्लेम हँडल कसे करता आले पाहिजेत, किंवा ते प्रॉब्लेम्स येऊच नयेत म्हणून आपण काय प्रिकॉशन्स घेतली पाहिजे. कारण हे प्रॉब्लेम आज जर समाजामध्ये बघितले, किंवा आपण स्वतःचं पण थोडंसं जर सेल्फ इव्हॅल्युएशन जर केलं, तर कुठं ना कुठं तरी हे प्रॉब्लेम्स आपल्याला बेडसवणारे दिसत आहेत बघा. सो रायझिंग द प्रॉब्लेम ऑफ अ डिप्रेशन. आजकाल थोडंसं कुठं काही काही नाही मिळालं, फिजिकल फॅसिलिटी नाही मिळाली किंवा कमी जास्त झाली, तर आपण लगेच कॉमन वर्ड झालेला आहे आता माणसांसाठी, की मी थोडंसं डिप्रेस झालोय किंवा मला डिप्रेशन आलंय. अरे डिप्रेशनचा अर्थ पहिल्यांदा लक्षात घ्या. डिप्रेशन इज अ नॉट द स्मॉल थिंग. गेट इट माय पॉईंट. फिजिओलॉजिकल डिसऑर्डर म्हणजे जी काही शारीरिक डिसऑर्डर झालेली आहे, म्हणजे तिथं मानसिक असंतुलन असेल, शारीरिक असंतुलन असेल, हे कशामुळं झालेली आहे. मग आपण आपली जी काही डेली रुटीन आहे, ती रुटीन नॅचरली ॲक्सेप्टेबल आहे का नाही, हे सर्वांनी चेक करणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये आपला ट्रेस असेल, प्रेशर असेल, इनसिक्युरिटी फिलिंग असेल, काही नसलं तरी घाबरल्यासारखं होतं. हेल्थ प्रॉब्लेम, दिस इज द कॉमन प्रॉब्लेम ॲट ऑल एज ऑफ द पीपल, ह्युमन बिईंग. बरोबर आहे. म्हणजे कुठल्याही एजच्या मानवासाठी आज हेल्थ प्रॉब्लेम हे होऊ लागलेले. तर मग त्याचं कारण काय? की व्यायामाचा अभाव असेल, त्यानंतर मेडिटेशनचा अभाव असेल, त्याच्यानंतर आपल्या खाण्यापिण्याची, झोपण्याची जी काही योग्य वेळ आणि योग्य पद्धत असेल त्याचा अभाव असेल,
याच्यामुळं हेल्थ प्रॉब्लेम हे आपले येऊ शकलेले आहेत आणि त्याच्यामुळं आपल्या बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे फिजिओलॉजिकल डिसऑर्डर असेल, डिप्रेशन असेल, स्ट्रेस असेल, ह्या सर्व गोष्टी ह्या त्या हेल्थ प्रॉब्लेममुळं होऊ शकलेल्या आहेत. म्हणजे हेल्थ प्रॉब्लेम असल्यामुळं होत आहेत. तर मी सर्व विद्यार्थ्यांना असं सूचित करू इच्छितो, की तुम्ही याच्यावरती जसं तुम्ही अभ्यासासाठी जेवढे तुम्ही तत्पर असता किंवा अभ्यास करण्याची जेवढी तुमची इच्छा असते, त्याच प्रकारे तुम्ही हेल्थसाठी सुद्धा एक ठराविक वेळ ठरवून दिला पाहिजे. कारण जर तुम्ही फिजिकली फिट राहाल, तर तुमची बुद्धी चांगली काम करेल. तुम्हाला एज्युकेशनमध्ये चांगले मार्क्स मिळतील किंवा तुम्हाला एज्युकेशनमध्ये सुद्धा चांगला इंटरेस्ट येईल आणि तुम्हाला स्वतःचा एक कॉन्फिडन्स तयार होऊन जाईल. परंतु जर आपली हेल्थ जर बरोबर नसेल, तर बाकीचे हे सगळे प्रॉब्लेम्स हे आलेच म्हणून समजा. गेट इट माय पॉइंट? सो वी हॅव टू थिंक ऑन इट. नाऊ आपण आता एक इंडिव्हिज्युअल लेव्हलवरती प्रॉब्लेम बघितलेले आहेत, जे आजकाल सगळ्यांनाच हे प्रॉब्लेम जवळपास सगळ्या व्यक्तींना 99% व्यक्तींना हे प्रॉब्लेम्स हे फेस करावे लागतायत. मग आता तसे इंडिव्हिज्युअल झाले तर तसे फॅमिलीबद्दल काय प्रॉब्लेम्स असू शकतात? द ब्रेकिंग ऑफ जॉइंट फॅमिली, मिसट्रस्ट, इनसिक्युरिटी इन द रिलेशनशिप, डिवोर्स, लीगल सूट्स, एटसेट्रा. म्हणजे हे पण प्रॉब्लेम तुम्ही भरपूर आता तुम्ही मॅच्युअर स्टुडंट्स आहात, प्रोफेशनल कोर्सला तुम्ही एंट्री केलेली आहे, त्यामुळे तुम्हाला याचा सुद्धा थोडासा अंदाज असेल. तुमच्या समोर घडलेल्या घटना असतील, तुम्ही ते स्वतः अनुभवलेलं सुद्धा असेल, काही सांगता येत नाही. ठीक आहे. म्हणजे द ब्रेकिंग ऑफ जॉइंट फॅमिली, आजकाल जॉइंट फॅमिली ही फार तुरळक बघायला मिळते, परंतु नॅचरली ॲक्सेप्टेबल थिंग आहे की वी शुड बी लिव्ह टुगेदर. दिस इज नॅचरली ॲक्सेप्टेबल. परंतु आजकाल तिथंच प्रॉब्लेम असल्यामुळं जॉईंट फॅमिली आपल्याला बघायला मिळत नाही, सगळे सेपरेट झालेले आहेत आणि त्याच्यामुळं आपण अनहॅपी राहतोय. पण ते अनहॅपी का राहतोय याचं रिझन कोणी फाइंड केलेलं नाहीये. तर त्याच्या पाठीमागचा जर थोडासा विचार केला, अभ्यास केला, तर तुम्हाला ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात येतील. मिसट्रस्ट म्हणजे ट्रस्ट, विश्वास ठेवू शकत नाही. आपण आपल्या फॅमिली मेंबरवरती विश्वास ठेवू शकत नाही. आईवरती विश्वास ठेवू शकत नाही, वडिलांवरती विश्वास ठेवू शकत नाही, भाऊ, बहीण, काही कुठलेही रिलेशन्स असतील आपले. फॅमिली मेंबर बरोबर आपण फॅमिली मेंबरवरती आपण जर विश्वास ठेवू शकत नसेल, तर डेफिनेटली तो प्रॉब्लेम्स आलाच म्हणून सांगायचं. तर इनसिक्युरिटी इन रिलेशनशिप, पुन्हा एकदा इनसिक्युरिटीचा प्रॉब्लेम आहे. लक्षात येतंय? सो these problems now all human beings are trying to facing. But the thing is that we have to go on the or at the root of that cause. म्हणजे त्याच्या मुळाशी जाणं गरजेचं आहे आणि तो प्रॉब्लेम समजून घेणं गरजेचं आहे आणि त्याला पर्यायी मार्ग शोधणं किंवा त्याला एक चांगला पर्याय शोधणं हे काळाची गरज आहे. ॲट द लेवल ऑफ सोसायटी, आता इंडिव्हिज्युअल झालं, फॅमिली झालं, आता सोसायटीमध्ये काय प्रॉब्लेम चालू आहेत बघा आज. टेररिझम असेल, कास्टिझम असेल, वॉर बिटवीन नेशन्स असतील, फिअर ऑफ न्यूक्लिअर अँड जेनेटिक वेलफेअर एटसेट्रा. आता हे थोडेसे फार मोठ्या लेवलचे प्रॉब्लेम झाले बघा. आपण इंडिव्हिज्युअल आणि फॅमिली लेवल बद्दल थोडंसं विचार करून इंडिव्हिज्युअली आपण काम करू शकतो. परंतु इथं जर तुम्हाला काम करायचं असेल, तर प्रत्येक ह्युमन बिईंगला याच्यावरती काम करावं लागेल. म्हणजे कास्टिझमचा प्रॉब्लेम असेल, टेररिझमचा प्रॉब्लेम असेल, वॉर बिटवीन द नेशन्स असतील, हा इंडिव्हिज्युअली प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारा नाही आहे. पण जर प्रत्येकानं जर ते डिसिजन ठरवलं किंवा ते डिसिजन जर घेतलं, तर आपण ह्या प्रॉब्लेमवरती सुद्धा चांगला मार्ग शोधू शकतो किंवा चांगला मार्ग यूज करू शकतो. ठीक आहे. सो दिस इज द प्रॉब्लेम्स रिलेटेड टू द सोसायटी. नाव द प्रॉब्लेम्स रिलेटेड टू द नेचर ॲट नॅचरल लेवल. सी दॅट ग्लोबल वॉर्मिंग जे आपण आता फेस करतोयच, वॉटर पोल्युशन, सॉइल पोल्युशन, एअर पोल्युशन, नॉईज पोल्युशन, हे सगळ्या प्रकारचे पोल्युशन म्हणजे आपल्याला आता चांगलं पाणी पिण्यासाठी मिळत नाहीये. त्यानंतर सॉइल फर्टिलायझेशन, भरपूर केमिकल पेस्टिसाइड यूज केल्यामुळं सॉइलचं पण पोल्युशन झालेलं आहे. एअर पोल्युशन तर जे फोर व्हीलर, टू व्हीलर यूज करतो त्याच्यामुळे एअर पोल्युशन आहे. नॉईज पोल्युशन आहे. The resource depletion of minerals and oils, loss of fertility of soil,
आणि याच्यामुळं आपल्या शरीरावरती पण जे काही इफेक्ट्स होत आहेत त्याचा पण आपल्याला थोडासा बारकाईने विचार करावा लागेल. तर हे हे मी फक्त या स्लाइडवरून तुमच्या समोर एका वेगळ्या अँगलनं कॅटेगरीनुसार हे प्रॉब्लेम्स आजकाल जे प्रत्येक व्यक्ती फेस करतोय हे पुटअप करायचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे इंडिव्हिज्युअल लेवलला काय प्रॉब्लेम आहेत, फॅमिली लेवलला काय प्रॉब्लेम आहे, सोसायटी लेवलला काय प्रॉब्लेम आहे आणि नेचरशी रिलेटेड काय फॅमिली आहे. कारण आपण बघितलं की वी शुड बी लिव्ह इन हार्मोनी विथ दिस फोर एक्झिस्टन्स. म्हणजे आपण कधी हॅपी राहणार आहोत लाईफमध्ये जर आपण या फोर लेवल बरोबर जर हार्मोनीमध्ये राहू शकलो. तर ते कोणते फोर लेवल आहेत? इंडिव्हिज्युअल, फॅमिली, सोसायटी आणि नेचर. आणि या फोर लेवलवरतीच प्रॉब्लेम्स आहेत. आणि जर त्याचा जर आपण व्यवस्थित अभ्यास केला नाही, त्याचा कॉज समजून घेतला नाही, त्याच्या रूटशी गेलो नाही, तर डेफिनेटली आपण आपण भरपूर प्रॉब्लेमला आपल्याला फेस करावं लागेल. आपण त्याच्यापासून सफर होणार आहोत. आणि हे कुठं जर थांबवायचं असेल, तर आपल्याला या सर्व गोष्टींचे माहिती असली पाहिजे. त्याच्यावरती पर्यायी मार्ग शोधण्याची कॉम्पिटन्सी आपल्यामध्ये असली पाहिजे. Is it right? So this is about the last points of this, the first unit. Now, let me take that another one slide. Yes, please. Rightly, I mentioned that on 6 March, in between 5 to 6 p.m., you will have to, or we will conduct that the one MCQ test on that unit number 1. आता आपण ते MCQ घेणार. तर माझी रिक्वेस्ट सगळ्यांना अशी असेल की तुमच्याकडे मे बी युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूची नोटबुक आणि पेन तर तुम्ही घेऊन बसलेलाच असाल, होप दॅट. तर आता तुम्ही काय करायचं की इथलं तुमच्या मोबाईलवरती जे स्लाइड्स डिस्प्ले होत आहेत, व्हॅल्यू जे MCQ डिस्प्ले होत आहेत ते लिहून घेऊ नका, पण ऍटलिस्ट त्याचा करेक्ट आन्सर सांगता येत आहे का नाही त्याचा ट्राय करायचा आहे सगळ्यांनी. मी आता प्रत्येकाला आन्सर विचारत बसणार नाही. मी थोडासा एक MCQ डिस्प्ले केल्यानंतर थोडासा वेळ देईल. त्या वेळेमध्ये तुम्ही आन्सर लिहून ठेवा ॲज यू, म्हणजे जे तुमच्या नॉलेजनुसार वाटतंय ते. आणि देन यू हॅव टू क्रॉस चेक दॅट युअर आन्सर. आणि मग तुम्हाला क्रॉस चेक करू शकता की बाबा आपण आतापर्यंत जे लेक्चर्स बघितलेले आहेत, लेक्चर्स ऐकलेले आहेत, ते किती काळजीपूर्वक केलेले आहेत, त्याचा थोडासा अभ्यास झालाय का नाही हे थोडेसे बघा. ठीक आहे. सो द फर्स्ट MCQ इज द व्हॅल्यू एज्युकेशन एनेबल अस. The options are to understand our needs, visualize our goals correctly, indirect the direction for their fulfillment, and all of the above. D. So the answer is All of the above. all of the above. Correct. All of the above. Okay. D. Now I will take that the next MCQ. One of the basic desires of every human being is to be always. Option First A, option, happy. happy, Happy. sad. Happy. Correct. It's a option. It's a happy. It's a correct answer. And if I ask that another one question based on this one, what are the two basic aspirations of a human being? I will not give that MCQ. I will not give that the options. What are the two basic aspirations of every human being? What should be the answer? Satisfaction. Continuous Prosperity. happiness and continuous prosperity. Correct. One student has given that the correct answer, that continuous happiness and the prosperity is the two basic aspirations of every human being. Okay. The next one is the basic unit of any human society. Is the basic unit of any human society. First option is a group, second one is an individual, nature and society.
What is that answer? Option D, individual. Absolutely correct. That answer is individual. Upon swata. Is it right? It's a individual is the basic unit of any human society. Society is like basic unit upon swata. Is it right? Then natural acceptance and dot dot are the two process of knowing. म्हणजे आपण Self exploration. B. It's Option answer B. B. The natural acceptance and the self-exploration are the two B. process of the knowing. Okay. Value and skills should go hand in hand. Value and skills False. should go hand in hand. Now somebody says false, somebody says true. Now let me explain, because if that confusion is there, I will give that explanation. I think we discussed that now whatever that education system right now is present, this education system is depends upon only skills, only technology. Okay, but the value is not added in the education system, and due to which this now most of the students and most of the peoples are facing the problem. But the value and the skill, if both the things are included in that education system, then definitely the people or the students will get the right understanding about the life, which is nothing but happiness. And that's why it is important thing is that the value and skill should go hand in hand. म्हणजे जर त्या दोन्ही गोष्टी जर सिस्टीम मध्ये असेल, एज्युकेशन सिस्टीम मध्ये असेल, तर आपल्याला खरा आनंद घेता येईल त्याच्यामधून. त्याच्यामुळं या क्वेश्चन या एमसीक्यूचा आन्सर हा ट्रू असणार आहे. एक लक्षात घ्या, आत्ताची जी काही तुमची एज्युकेशन सिस्टीम होती आतापर्यंत, ती फक्त स्किल बेस्ड होती, म्हणजे फक्त आपण सायन्स टेक्नॉलॉजी शिकत होतो. आता हा सब्जेक्ट ऍड झाल्यामुळं त्याच्यामध्ये व्हॅल्यू अँड स्किल्स बोथ द थिंग्स आर इन्क्लुडेड. ओके, नाउ आय विल गो टू द नेक्स्ट स्लाइड. हा, इट कम्स. प्रेझेंट एज्युकेशन सिस्टीम गिव्स मोर फोकस टू स्किल्स. आता सांगितलं बघा मी ते. Option B. आन्सर इज ए, प्रेझेंट. म्हणजे आत्ताची जी काही सिस्टीम होती ती फक्त स्किल बेस होती. आता हळूहळू अजून प्रत्येक ठिकाणी व्हॅल्यू ऍड झालेलं नाही. आता तुम्ही म्हणसाल की आम्हाला तर व्हॅल्यू एज्युकेशन ऍड झालेलं आहे की, परंतु इट इज जस्ट स्टार्टिंग. बरोबर आहे, अजून त्या व्हॅल्यू ऍड व्हायच्यात. गेट इट माय पॉइंट? दिस इज जस्ट द इंट्रोडक्शन why that value education is required. Okay, so that's why now the present education system is only focused on the skill. So this statement is correct. So option is A. The value education should be based on dogmas or blind beliefs. Value education should be based on the dogmas or blind beliefs. मला वाटतं डॉगमॉसचा जरी अर्थ नाही कळाला तरी त्याचा पुढचा पार्टचा अर्थ तुम्हाला लक्षात येऊ शकतो. ब्लाइंड बिलीफ्स म्हणजे एक आंधळ्या विश्वासवरती व्हॅल्यू एज्युकेशन बेस्ड आहे का? Absolutely no. So that this statement is wrong. It's a false. So that answer is false. So if this word is new for you, dogmos, let me explain that the meaning of a dogmos. Dogmos म्हणजे सपोज एखाद्या व्यक्तीनं एक स्टेटमेंट आपल्या समोर ठेवलं, तर ते स्टेटमेंट एखाद्या व्यक्तीनं आपल्या समोर एखादं स्टेटमेंट ठेवलं, तर ते स्टेटमेंट आपण व्हेरीफाय न करता ऍज इट इज ऍक्सेप्ट करणे म्हणजे डॉगमॉस. लक्षात घ्या, एखादं स्टेटमेंट ऍज इट इज ऍक्सेप्ट करणे म्हणजे तो झाला एक डॉगमॉस. तर मराठीमध्ये याचा तो अर्थ होतो बघा. द डॉगमॉस म्हणजे त्याला मराठीमध्ये जर म्हणायचं झालं तर एक विदाउट क्वेश्चन आन्सरिंग वी हॅव टू ऍक्सेप्ट द थिंग्स ऍज इट इज. म्हणजे ते काय स्टेटमेंट जे काय असेल ते चूक आहे का बरोबर आहे, ते ऍक्सेप्टेबल आहे का नॅचरली ऍक्सेप्टेबल आहे, ते काही अभ्यास न करता आहे असं ऍक्सेप्ट करणे, दॅट इज कॉल्ड द डॉगमॉस अँड दॅट इज द रॉंग थिंग इज देयर. सो वी हॅव टू व्हेरीफाय इट. गेट इट माय पॉइंट? सो दॅट आन्सर इज व्हॉट?
It's a false. Okay, so value education system is not based on the blind beliefs. It's not based on the time. It is not based on the place. It is the universal, rational, naturally acceptable value education should be there. Okay. The value of an entity is value of an entity म्हणजे एखादी गोष्ट. Value of an entity is physical facility, prosperity, it's a participation. A and B. A and B. Both A and B. Both A and B. D. Now I will explain. आता मला वाटतं सगळेजणच कन्फ्युज झाला तिथं आता. हा ठीक आहे, काय हरकत नाही. द व्हॅल्यू ऑफ अन एंटिटी, एखाद्या गोष्टीची व्हॅल्यू ही कशावरती डिपेंड असते. आता मी सांगतो बघा, एक उदाहरण घेतो. ब्लॅकबोर्डवरती चॉक यूज करतो आपण, चॉक, बरोबर आहे, खडू ज्याला म्हणतो मराठीमध्ये, खडू. तर त्या खडूची काय व्हॅल्यू आहे हो? की खडूची अशी व्हॅल्यू आहे की त्यानं ब्लॅकबोर्डवरती लिहिलं पाहिजे आणि ते दिसलं पाहिजे, ही त्याची व्हॅल्यू आहे. ब्लॅकबोर्डवरती त्या खडूनं लिहिता आलं पाहिजे तर त्याला व्हॅल्यू आहे. अदरवाईज जर त्या खडूनं जर आपण ब्लॅकबोर्डवरती लिहू शकलो नाही तर त्याला व्हॅल्यू असू शकते का हो, सांगा मला? नाही. म्हणजे द व्हॅल्यू, कुठल्याही गोष्टीची व्हॅल्यू विच इज नथिंग बट इट्स अ पार्टिसिपेशन इन अ लार्जर ऑर्डर ऑफ विच इट इज द पार्ट. म्हणजे खडू हा ब्लॅकबोर्डवरती लिहिण्याचा एक पार्ट आहे आणि त्याचं स्वतःचं पार्टिसिपेशन त्या ब्लॅकबोर्डवरती लिहिण्याचं म्हणजे त्याची व्हॅल्यू आहे, म्हणजे त्या खडूची व्हॅल्यू आहे. आता जर तुम्ही मोबाईल फोन घेतला, ती पण एक एंटिटी आहे. खडू एक एंटिटी होता, मोबाईल एक एंटिटी आहे. जर मोबाईल फोननं जर तुम्हाला कॉल करणं किंवा कॉल रिसिव्ह करणं होत नसेल तर त्याला व्हॅल्यू आहे का? No. गेट इट माय पॉइंट. म्हणजे मोबाईल हा एक एंटिटी आहे आणि त्याची व्हॅल्यू त्याचं स्वतःचं पार्टिसिपेशन कॉल करण्यामध्ये आणि कॉल रिसिव्ह करण्यामध्ये जर असेल तर त्याला व्हॅल्यू आहे. गेट इट माय पॉइंट. आता आपण अशा भरपूर गोष्टीचं उदाहरण देऊ शकतो. म्हणजे तुम्हाला थोडंसं लक्षात आलं असेल की आता आपलं पण एक उदाहरण घ्या. आपण पण एक स्वतः एक एंटिटी आहोत आणि एंटिटी मध्ये आपण जर सपोज थोडंसं स्मॉल स्केलला जर बघितलं तर आपण या फॅमिलीचं एक एंटिटी आहे. जर आपण आपला रोल्स, आपल्या रिस्पॉन्सिबिलिटी फॅमिलीसाठी काय आहेत हे जर समजून घेतल्या नाहीत किंवा त्या जर फुलफिल केल्या नाहीत तर आपली स्वतःची व्हॅल्यू असणार आहे का फॅमिलीमध्ये? आर यू गेटिंग माय पॉइंट? म्हणजे माझी फॅमिलीमध्ये व्हॅल्यू कधी येऊ शकते जर माझं पार्टिसिपेशन जर फॅमिलीमध्ये जर असेल ऍज अ वन ऑफ द पार्ट म्हणून, तर तिथं माझी व्हॅल्यू आलेली. सो दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. द व्हॅल्यू, आता मला वाटतं तुम्हाला याचा अर्थ लक्षात आला असेल. द व्हॅल्यू ऑफ अन एंटिटी, तर त्याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? इट्स अ पार्टिसिपेशन इन द लार्जर ऑर्डर. म्हणजे त्याचं एक भरपूर प्रमाणामध्ये असलेलं पार्टिसिपेशन ऑफ विच इट इज अ पार्ट. तो ज्याचा पार्ट आहे त्याच्यामधलं त्याचं कॉन्ट्रीब्युशन, वी कॉल इट्स अ व्हॅल्यू. Simple thing is. Okay, so all of you please remember these things. Now, मला वाटतं हा MCQ झालेलाच असेल. Are as basic human aspirations: money, relationship, without money, physical facility, and the last one is a continuous happiness and the prosperity. So the continuous happiness, D option. basic human aspirations म्हणतोय मी. Only two basic human aspirations are there: continuous happiness and prosperity. Happiness and Okay. Now to fulfill the basic aspirations, the relationship is required. मला वाटतं आता कोणतरी नुसतं म्हणून गेलं की रिलेशनशिप किंवा फिजिकल फॅसिलिटी. या बेसिक कंटिन्युअस हॅपीनेस आणि प्रॉस्परिटी जी काही रिक्वायरमेंट आहे, ह्या ज्या काही आपल्या बेसिक एस्पायरेशन्स आहेत त्या फुलफिल करण्यासाठी लागणारी गोष्ट म्हणजे फिजिकल फॅसिलिटी आहे, रिलेशनशिप आहे आणि या दोन्ही गोष्टींमध्ये असलेलं राईट अंडरस्टँडिंग आहे. सो प्लीज डोंट कन्फ्यूज इन इट. ओके. फॉर ह्युमन बीइंग्स फिजिकल फॅसिलिटी इज नॉट रिक्वायर्ड. False. B. Option B is correct.
Now, just try to see this. Please give the correct priority for the physical facilities, right understanding, and relationship. Now, four options Option are in C. front of you. Physical Option C. facility, right understanding, Option and C. relationship मध्ये priority decide Option करायची C. आपल्याला. So the Option correct C. option Right is understanding, relationship, and C. C. so the option C is the correct option. It means that right understanding having the first priority, then relationship having its a second priority, and then physical facility is having its a third priority. Okay. Priority for physical facility, right understanding and relation. कोणतरी काहीतरी खूप फार म्हणजे नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे का मुद्दाम तसा आवाज काढतोय काय आय डोंट ओके ठीक आहे काय हरकत नाही. नेक्स्ट लेट मी टेक दॅट द नेक्स्ट वन. राईट अंडरस्टँडिंग अँड रिलेशनशिप लीड्स टू right understanding and relationship leads to mutual happiness, mutual prosperity, both A and B, all are wrong. A. A. Option A. Option. करेक्ट. आता एक लक्षात घ्या बघा, आपल्याला 3 गोष्टी माहित आहेत. पहिली गोष्ट फिजिकल फॅसिलिटी म्हणजे आपण त्याला म्हणतो अन्न वस्त्र निवारा, रिलेशनशिप, आणि या दोन्ही गोष्टीमध्ये असलेलं राईट अंडरस्टँडिंग. तर तो एक ग्राफ जर तुम्ही लक्षात ठेवला, राईट अंडरस्टँडिंग इन अ रिलेशनशिप जर असेल तर तिथं म्युच्युअल हॅपीनेस येतोय. कारण रिलेशनशिप जर चांगली असेल तर तिथं आपला परस्पर संबंधामधला आनंद द्विगुणित होतोय. म्हणजे राईट अंडरस्टँडिंग इन रिलेशनशिप वी कॉल इट्स अ म्युच्युअल हॅपीनेस. आणि राईट अंडरस्टँडिंग इन फिजिकल प्रॉपर्टी ऑर द फिजिकल फॅसिलिटी असेल तर तिथं आपल्याला म्युच्युअल प्रॉस्पेरिटी म्हणतोय. कारण फिजिकल फॅसिलिटी ही आपल्याकडे जी काय आहे ती मोर दॅन इनफ, ती माझ्या जगण्यासाठी सफिशियंट आहे असं फिलिंग येणं म्हणजे प्रॉस्पेरिटी होय. म्हणून राईट अंडरस्टँडिंग इन टर्म्स ऑफ फिजिकल फॅसिलिटी विच विल लीड टू द प्रॉस्पेरिटी, म्युच्युअल प्रॉस्पेरिटी, बट राईट अंडरस्टँडिंग इन अ रिलेशनशिप विच विल लीड टू द म्युच्युअल हॅपीनेस. सो अवर व्हॉट इज अवर करेक्ट आन्सर? इट्स ऑप्शन ए इज करेक्ट. ओके. आता बघा तुम्हाला टेस्टला असा पण येऊ शकतो की राईट अंडरस्टँडिंग अँड फिजिकल फॅसिलिटी लीड्स टू, असं असेल तर तुमचं कोणतं आन्सर बरोबर असलं पाहिजे? बी ऑप्शन बरोबर असलं पाहिजे. कारण राईट अंडरस्टँडिंग अँड फिजिकल फॅसिलिटी म्हणलं तर तुमचं म्युच्युअल प्रॉस्पेरिटी आहे. लक्षात येत आहे? राईट अंडरस्टँडिंग अँड रिलेशन म्हणलं तर तुमचं म्युच्युअल हॅपीनेस हे आन्सर करेक्ट. सो प्लीज टेक इट व्हेरी केअरफुल. ओके. आलं बघा इथं राईट अंडरस्टँडिंग अँड फिजिकल फॅसिलिटी लीड्स टू. आता मला वाटतं तुमच्या सगळ्यांना माहित असेल Mutual म्युच्युअल prosperity. प्रॉस्पेरिटी. ओके. टू बी इन अ स्टेट ऑफ लाइकिंग इज Option A. Happy. ॲब्सोल्युटली करेक्ट. म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला आवडतात त्या सिच्युएशन मध्ये राहणं म्हणजेच हॅपी होय. आणि जर असा प्रश्न जर विचारला, टू बी इन अ स्टेट ऑफ डिसलाइकिंग इज Unhappy. 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 Okay, you can remember this. Human life is lived at 4 levels: individual, family, society, आणि मला वाटतं मी आत्ताच सांगितलेलं आहे ते. Human life is lived at 4 levels: individual, family, society and Nature. आता नेचरचं स्पेलिंग बघा. ऑप्शन ए बरोबर आहे का ऑप्शन बी बरोबर आहे? Option A. थोडस तिथं पण काळजीपूर्वक बघत चला. तर हे खालचा बी ऑप्शन आहे तो नर्चर आहे. ए ऑप्शन हा नेचर आहे. आपल्याला जे लागतंय ते इंडिव्हिज्युअल, फॅमिली, सोसायटी अँड नेचर. सो द करेक्ट ऑप्शन इज ए. पण जर प्रश्न जर असा विचारला असेल, द फूड फॉर बॉडी इज रिक्वायर्ड फॉर, the food Nurture. for body is required for nurture the body. हे लक्षात येते का तुमच्या? हा, म्हणजे प्रश्न आणि दिलेले ऑप्शन्स हे थोडंसं व्यवस्थित बघणं गरजेचं.
are the content of self-exploration program, desire, both A and B, and none? Option C both A. Option C. करेक्ट. आता हे Option ज्यांनी लेक्चर्स व्यवस्थित ऐकलेले आहेत, त्यानंतर व्हिडिओ व्यवस्थित बघितलेला आहे, तर कंटेंट ऑफ सेल्फ एक्सप्लोरेशन मध्ये सो वी डिस्कस दॅट ओनली two contents are there. First one is a desire and second one is a program. The desire means our basic aspirations and program means how to fulfill the basic aspirations. We call it, these are the content of self exploration. So please remember that, otherwise you can go and try to see that videos of the self exploration where I explain the content of self exploration based on these 2 points, desire and program. So definitely here the option C is correct, both A and B. What is self exploration? Option A is process of dialogue between what you are and what you really want to be. The process of self evolution through. आता भरपूर वेळेस काय होतं बघा, आपल्याला सेल्फ एक्सप्लोरेशन म्हणजे काय, ए ऑप्शन आपण वाचला की वाटतं बरोबर आहे, ए ऑप्शन देऊन आपण रिकामं होतो. पण तसं करू नका. चारही ऑप्शन व्यवस्थित वाचल्यानंतर तुमचं करेक्ट आन्सर येणं एक्सपेक्टेड आहे. आता इथं तेच झालेलं आहे बघा. इफ यू सी Option D दॅट, all of the. हा B. हा, D option. that option is correct option is a D, all of the above. का सांगतो, नीट वाचा व्यवस्थित अजून. The process of dialogue between what you are and what you really want to be. This is also called as a self-exploration. The process of self-evaluation through self-investigation. This is also we call it a self-exploration. And the process of knowing oneself. This is also we can call it a self-exploration. मला वाटतं self exploration मी भरपूर वेज न, या तीनच नाही आहेत तर अशा खूप वेज होत्या, त्याच्या थ्रू मी सेल्फ एक्सप्लोरेशन एक्सप्लेन केलं होतं, तर त्या पण तुम्ही बघणं एक्सपेक्टेड आहे. आता इथं जर बघितलं तर या तिन्ही वरचे तिन्ही ऑप्शन्स हे सेल्फ एक्सप्लोरेशन साठी करेक्ट आहेत. सो डेफिनेटली दॅट आवर आन्सर इज ऑल ऑफ द अबव. ऑप्शन डी इज करेक्ट. ओके. सेल्फ एक्सप्लोरेशन डिमांड्स examination and ... for our belief again and again. Validation, presentation, demonstration, representation. Demonstration. Option C. C. No. सेल्फ एक्सप्लोरेशन ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस आपण आपलं स्वतःचं अनालिसिस करणं म्हणजे एक्झामिनेशन करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर स्वतःचं व्हॅलिडेशन करणं गरजेचं आहे, म्हणजे आपला विश्वासाचा